स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे, कारण की भरपूर असे मुलं होते की त्यांची वयोमर्यादा ठिकाणी संपलेली होती, त्यांची वयोमर्यादा ठिकाणी ओलांडलेली होती। त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे, कारण अतिशय महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती लक्षामध्ये येऊन जाईल। पटापट सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता मी तुम्हाला पूर्वपृती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो। पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचं असेल त्यांनी अगोदर कमेंट करून सांगा की हो सर, मला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे। असे जे विद्यार्थी कमेंटमध्ये लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना मी सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये देणार आहे, सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। एवढंच नाही तर तुम्हाला संपूर्ण फॉर्मसुद्धा देखील फ्रीमध्ये भरून दिलं जाणार आहे। तर ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे। जसं तुमचं नाव साक्षी असेल तर लिहून पाठवा, सर माझं नाव साक्षी, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। सर माझं नाव या ठिकाणी रोहिणी, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। सर माझं नाव या ठिकाणी किरण, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। सर माझं नाव या ठिकाणी अंकित आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। सर माझं नाव राहुल आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। फक्त एवढंच लिहून पाठवा, बाकी सर्व तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर ज्या मुलांना खरोखर पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं असेल किंवा ज्या मुलांना खरोखर पोलीस बनायचे असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा की तुम्हाला फॉर्म भरायचं आहे की नाही। ठीक आहे, तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल PDF मटेरियल नोट्सही फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील। तर बघा, आता आपण या ठिकाणी प्रोपर जाऊया, संपूर्ण माहिती बघूया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे असं की वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही विशेष संधी मिळणार आहे। म्हणजे ज्या मुलांची वयोमर्यादा ठिकाणी ओलांडलेली आहे अशा मुलांना सुद्धा ठिकाणी विशेष संधी मिळणार आहे। राज्यामध्ये 15,000 पोलीस भरती या ठिकाणी होणार आहे आणि वयाच्या अटीची सुद्धा ठिकाणी अडथळा तुम्हाला ठिकाणी राहणार नाही आहे। म्हणजेच भरपूर मुलांना वयाची अट ही नडत असते, त्यामुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही, पण आता तो अडथळा सुद्धा ठिकाणी राहणार नाही आहे। बघा, ज्या मुलांची वयोमर्यादा ठिकाणी ओलांडलेली आहे अशा उमेदवारांना सुद्धा ठिकाणी विशेष संधी मिळणार आहे। आणि राज्यामध्ये तब्बल 15,000 पोलीस भरती होणार आहे। वयाची अटची सुद्धा ठिकाणी आडकाठी या ठिकाणी राहणार नाही आहे। तर काय मुद्दा आहे समजून घ्या। तर बघा, राज्य सरकारने अखेर पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावर भरतीस मान्यता दिली असून राज्यामध्ये 18,631 पोलीस शिपायांच्या भरतीचा GR काढण्यात आलेला आहे। किती? 18,000। तुम्ही बघू शकता, आकडा खूप मोठा आहे। जिल्हा स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। गेल्या काही वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडलेली होती, त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीची प्रतीक्षा लागलेली होती की नेमक्या ठिकाणी कधी पोलीस भरती निघते। तर आता बघा, फायनली पोलीस भरतीच्या ठिकाणी अनाउन्समेंट झालेली, GR सुद्धा आलेले आहे, ऑफिशियल GR आलेलं आहे। तुम्ही बघू शकता, तो ऑफिशियल GR आलेला आहे, त्यामुळे ह्या भरतीला आता कोणतीही अडचण नाही आहे। त्या दिवशी मंत्रिमंडळाने सुद्धा ठिकाणी मान्यता दिली आहे, म्हणजेच तुमची पोलीस भरती 100% होणार आहे। आता बघा, तुम्ही जर बघितलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडलेली होती, त्यामुळे अनेक तरुणांना ह्या भरतीची प्रतीक्षा होते। फायनली ती प्रतीक्षासुद्धा तुमची संपलेली आहे, कारण की राज्यामध्ये जवळजवळ 15,000 पदांची या ठिकाणी भरती होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची ऑफिशियल GR सुद्धा ठिकाणी आलेलं आहे, ते GRमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती दिली आहे। आता GR आला म्हणजे त्या ठिकाणी विषय संपलेला आहे, कारण की सर्व या ठिकाणी भरतीला मान्यता मिळाली आहे, सर्व अडथळे या ठिकाणी दूर झालेले आहेत। यामध्ये विशेष करून ज्या मुलांची वयोमर्यादा संपलेली त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे। तर पटापट कमेंट करून सांगा की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही। ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे, तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी। तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे की तुमचं नाव काय आहे। तुमचं नाव साक्षी असेल, रोहिणी असेल, किंवा तुमचं नाव कविता असेल, तुमचं नाव राहुल असेल, तुमचं नाव अंकित असेल, जे असेल ते लिहून पाठवा। आणि पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे की नाही ते लिहून पाठवा। मी तसं तुम्हाला स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स आणि फॉर्म भरण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे। आता बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या मुलांची वयोमर्यादा ओलांडलेल्या आहे तर त्या उमेदवारांसाठी दिलासा आहे। काय? तर भरतीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2022 व 23 यामध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे। 2022 आणि
23मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनासुद्धा संधी मिळणार आहे. त्यामुळे मोठा फायदा होणार आहे. ही एक वेळची विशेष बाब मानली जात असून त्यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागतसुद्धा होत आहे. आता बघा, जिल्हास्तरीय प्रक्रिया होणार आहे. तर भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरून देखील राबवण्यात येणार असल्याने स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार उपलब्ध जागांचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आता तरुणाईत उत्साहसुद्धा देखील आहे. या भरतीची मागणी गेल्या 2-3 वर्षापासून होत होती. बेरोजगार तरुणांच्या विविध संघटनांनी आंदोलनेसुद्धा देखील करून सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर सरकारने निर्णय घेतल्याने तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे आमच्यासारख्या वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. याबद्दल आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने सुद्धा दिली आहे. आता बघा, पुढील टप्पा काय असणार आहे. तर भरतीसंबंधी सविस्तर वेळापत्रक, शारीरिक व लेखी परीक्षेचे स्वरूप, अर्ज सादर करण्याच्या तारखा याबाबतचा तपशील लवकरच पोलीस भरती बोर्डकडून देखील जाहीर केलं जाणार आहे. तर तशी तुम्हाला मी सर्व माहिती प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहील. तर पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.